सांब सदा शिव 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 सांब सदा सांब सदा शिव 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 श्री गुरु बसवा लिंगाय नमः 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 शिवाय नमः नमः शिवाय 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 शिव ओम सच्चिदानंद 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 शिव ओम Shiva
सद्गुरु पंचाचार्य महाराज की शिवलिंग शिवाचार्य महाराज शिवलिंग शिवानंद शिवाचार्य महाराज की जय संत शिरोमणि मनमोहन स्वामी महाराज की जय वैराग्य निधि अक्का महादेवी माता की जय बोलो भारत माता की जय त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमशिव वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवरेंचं स्मरण करून अखंड शिवनाम सप्ताहातील उपस्थित आपल्या मार्गदर्शक वेदमूर्ती मल्लय्या स्वामीजी सतीपती 7 या ठिकाणी सेवा करत आहेत व तसेच तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून गावचं नावच आहे राजापूर राजांचं पूर ज्या ठिकाणी राजा राहणार आहे त्या ठिकाणी काय कमी पडणार आहे मला सांगा आणि राजाधिराज महाराज ज्यावेळी आपण गेल्या वर्षी विराजमान केलो 1 वर्ष झाले की काय कलशारोहण निमित्त या ठिकाणी आमचा उपस्थिती झाला होता वेळोवेळी महादेव आमच्या आठवण काढायले तर तुम्ही काढता की न काढता मला माहिती नाही म्हणून शंभो महादेवांच्या भक्ती प्रबळ झाल्यानंतर महादेव दर्शन देतो लक्षात आलं का शंभो महादेव तुम्हाला दर्शन देतात शंभो महादेव तुम्हाला बोलत राहतात कधी बोलले कधी दर्शन दिले कारण दगडाच्या रूपात असलेले महादेव तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही ती एक उपाय करते ना रूप ना रेखा त्या महादेवाला रूप नाही रंग नाही आकार नाही विकार नाही सर्वांतर्यामी आहे ज्या प्रकारे हे करंट आहे करंटला रूप नाही लाईटला रूप आहे पंखाला रूप आहे बल्बला रूप आहे टीव्हीला रूप आहे फ्रीजला रूप आहे वॉशिंग मशीनला रूप आहे अजून काय काय वस्तू आहे त्याच्याला तयार झाण होणार आहे हा हे बी याला करंट म्हणतात का पंखाला करंट म्हणतात का टीव्हीला करंट म्हणतात म्हणत नाही पंखा टीव्ही पंखा फ्रिज माईक जे बी काय आहे त्याला करंट म्हणत नाही परंतु करंट असल्याशिवाय ते चलत नाही करंट जाऊ दे येतं आता बंद पडते माईक असून मतलब काय करंट नसेल तर तसं सर्वत्र ज्या प्रकारे करंट भरलेले आहे तसं देव तुमचा सर्वत्र या ठिकाणी भरलेले आहे त्या प्रकारे देव तुम्हाला दिसत नाही परंतु देव सगळा काम केल्याशिवाय राहत नाही सर्वांतर्यामी विश्वे भरलं विश्वंभर गुरुरूपा कोणाचे मूळ सांगा कैसे त्यांचे विश्व भरले विश्वंभर
म्हणून देव काय करणार आहे, सर्व शरीर नसताना सुद्धा सगळं काम ते करणार आहे. करंट सारखं पॉवरफुल सोल. ते कसं आहे, पॉवरफुल सोल आहे. त्यांच्याशिवाय जग चालू शकत नाही, शंभो शिवाय. परंतु शंभो महादेव काय काय काम करतो माहितीये का? शंभो महादेव बघा, हे पेटी मास्टर आहे. पेटी आता वाजणं गेली. ती कस काय वाजणं गेली? नाही, त्यांनी वाजणार गप्प बसले म्हणून ते गप्प बसले. मृदंग बी गप्प बसले. का गप्प बसले? महादेव शांत बसले म्हणून ते गप्प बसले. लक्षात आलं का? त्यांना वाजायला सुरुवात करू दे, त्यांनी आवाज निघत राहते. कोण याती वशम लोके मुखे पिंडेन पूरिता मृदंगो मुखलेपेन करोती मधुरध्वनी. त्याला गोड आवाज यायचा असला तर त्याला खाऊ घालावं लागते. कशाला? मृदंगला खाऊ घालावं लागते. काय खाऊ घालावं? पीठ. एवढा पीठ तुम्ही खाऊ घाला, दन्न 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 वाजते. तसं तुम्हाला बी खाऊ घातल्याशिवाय आवाज निघत नाही. खाऊ घालावं लागते. गोड 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 बोलायचं असलं तर त्याला चहा पाजवाच लागते. त्याला हॉटेलला म्हणावं लागते, चला धाब्याला म्हणावं लागते, दाबून खावावं लागते, तर त्यावेळेस तुमचं गुणगान करते. तसं कोण याती मुखम लोके मुखे पिंडेन पूरिता मृदंगो मुखलेपेन करोती मधुरध्वनी. मधुर आवाज निघत राहते. त्याप्रमाणे मृदंग असून मतलब नाही वाजविणारा नसेल, पेटी असून मतलब नाही वाजविणारा नसेल, टाळ असून मतलब नाही वाजविणारा नसेल. एक माय पूर्ण पलीकडे आल्या, एकच टाळ घेऊन आली माय. कोणीच नव्हती. मी माय कुठ्याला चालल्या, कुठं चालल्या? नाही ना, तुम्हाला रोखवायला आलो म्हणले. आमचे मंडळी येऊ लागले तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. ठीक आहे, चला वाजत चला म्हणा म्हटलं. एकच टाळ होतं, खन्न खन्न वाजत निघाले आम्ही. बसा. तर सांगायचं म्हणजे देव वापरतो ज्या प्रकारे हे पेटी मास्टर पेटी वापरतो, मृदंग मास्टर मृदंग वापरतो, टाळ मास्टर टाळ वापरतो. वापरल्यानंतर त्याच्यातून आवाज निघते. तसं महादेव, शंभो महादेव, राजाधिराज महाराज महादेव आमच्यासारखा महाराजांना तो वापरतो. म्हणून शंभो महादेव आमच्या मुखानं वाजवितो, म्हणून आम्ही या ठिकाणी बोलतो. आलं लक्षात? तुम्हाला वाटत असेल तमलूर महाराज बोललेत म्हणून. लक्षात आलं का? तमलूर महाराज बोलत नाही. लक्षात आलं का? बोलविणारा तो महादेव आहे. मल्लायप्पा बोलत नाही, मल्लायप्पाला बोलविणारा तो आहे. हे बघा, हे सगळ्याला वाचता येते का? महादेवप्पा सारखा वाचता येते का? तुमचं नाव काय? बालाजीराव. बालाजीराव सारखा तुम्हाला वाचता येते का? नाही. तसं महादेवासारखं वाजविता येत नाही. म्हणून मृदंग चांगलं असेल तर हे हातात घेत नाही तर फेकून टाकतात. घे हे कासला मृदंग आणून दिला असं म्हणून फेकून टाकतात. बरोबर आहे किंवा? तसं त्यांनीही सुद्धा आमच्यासारखा मृदंगला निवडतात. फालतू निवडत नाही. लक्षात आलं का? मस्त आवाज निघा, शिस्त श्रवण करा. वाणी ऐसा बोलिये मनवा शीतल होय, औरन को शीतल करे आपो आपण होय. त्याप्रमाणे या राजापूर नगरी भरपूर भरपूर समाधान मिळावं, भरपूर सुखशांती लाभावे असा विचार बाळगून अनेक कार्यकर्ते
काय केले या ठिकाणी? अखंड शिवनाम सप्ताह करण्याचा संकल्प केले. या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक आहेत, अनेक धर्माचे लोक आहेत. एक प्रकारचे नाही, फक्त वाणी हे काही तर सर्वे आहे. जाती कुळगोत्र न पाहे शंकर. कुळगोत्र बघत नाही शंकर भगवान. काय पाहणार आहे? तुमच्या भक्ती बघणार आहे. भक्ती, तुमच्या भक्तीमुळे या ठिकाणी आम्ही धावून धावून आलो. हे भक्ती तयार करण्यासाठी, निष्ठा जागृत करण्याकरता एक व्यक्तीची गरज आहे. लक्षात आलं का? व्यक्तीपासून माणूस कमजोर भी होऊ शकतो, बलवान भी होऊ शकतो. हनुमंताला बलवान करण्याचा अनेक हनुमानजी त्या ठिकाणी त्याला काय केले? स्तुती केले. तुझ्यासारखं शक्तिशाली, महान शक्तिशाली जगामध्ये कोणीच नाही. असा जसं जसं स्तुती करू लागले तसं तसं त्याला ताकद आले. लक्षात आलं का? कधी कधी स्तुती करा. माय ऐकू लागले का? सासूबाईचं स्तुती करत राहो. ते किती बी शिव्या दे, स्तुती करत राहो. लय भारी आहे आमच्या सासूमाई म्हणायचं राहायचं. कोणासमोर बी शिव्या देऊ नो. आणि तुम्ही एखादी स्तुती केल्या 4 बाया पुढे, ते 4 बाया काय करतात? सासूबाईला सांगतात, तुमच्या सोनबाई असं बोलत होते. काय बोलत होते? तुमच्याबद्दल भारी बोलत होते. मला कामच लावू देत नाही, कामच करू देत नाही, सगळं काम त्यांनीच करते, भयानक मदत करते माझा सासूमाई असं म्हणून एखादी बोललं. तुम्ही तारीफ एखादी केलं, तिथं जाऊन त्यांनी सांगितले, अरे मी किती त्याला त्रास देत होतो, आजपासून त्याला त्रास देऊच नाही म्हणून त्यांनी संकल्प करते आणि तुमचा सोनाचा सेवा सासू करत राहते. आणि त्याचा टिंगल उडवीत तुम्ही कोणासमोर बोलल्या. आता उलट सुलट करून तिथं जाऊन सांगते तुमचं सून असं बोलत होते. येऊ दे त्यांना घरी, बघतो त्याची. तुमचं कल्याण होईल की बरबाद होईल विचार करा. त्याकरता बोलायचं असलं तरी सुद्धा कसं? सुदेवनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे माय माझे. त्याकरता स्तुती केल्यामुळं प्रभावित होतो माणूस. किती कंगाल राहू देतो, स्तुती केल्यावर माणसाला जेवण तेवढं आवडत नाही, पैसा तेवढा आवडत नाही, व्यवहार तेवढा आवडत नाही. स्तुती मात्र भयानक आवडते. लक्षात आलं का? स्तुती म्हणजे कळालं का? स्तुती. तारीख माईक घेऊन एक म्हटलं, फलाणे फलाणे या माणसाने 100 रुपये सप्ताहासाठी देणगी दिले, त्यांच्या शंभो महादेव सुखी ठेव म्हटले की दुसरं एक माणूस उठते, आमचं बी नाव या, अजून 200 रुपये देते, माझं बी नाव घ्या. आता घ्या नाव. फलाणे या माणसाने, नाव घेत नाही मी, फलाणे या माणसाने 200 रुपये दिले, शंभो महादेव डबल सुखी ठेव. आता टाळी. 300 रुपये दिले की टिबल सुखी ठेव. आता सांगणारच काय? स्तुती, तारीफ करत राहायचं. तारीफ करून काम काढून घ्यायचं. तसं या ठिकाणी सुद्धा प्रोत्साहन करणारे या ठिकाणी मल्लय पत्र या ठिकाणीच त्यांचे ठिकाणं आहेत. किती दिवस झाले? सुरुवात पासूनच इथंच आहेत. नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला सगळ्याला जोड लावून एक व्यक्ती मला वेळोवेळ फोन केला. कंटिन्यू मध्ये आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते. राजापूरचे आमचे काही संबंध नाही. लक्षात आलं का? कोणाचा संबंध होता? तुम्हाला जोड लावण्याचा जो काम केलेले आहे आम्हाला आणि तुम्हाला. आणि जोड लावल्यानंतर जोड लावलेल्या माणसाला कधी विसरू नको. बरोबर आहे महाराज? ज्यांनी जोड लावते त्याला कधी विसरू नको.
कसं विसरते माणूस तुम्हाला सांगतो. आता कुठंतरी एक मुलगी, कुठंतरी एक मुलगा, ते सोयरी करणार एक माणूस राहते बघा, त्याला काय म्हणतात, पंडित. पंडित माणूस, एक महाराजासारखं. महाराज जोड लावले. माय ऐकवलेले का सगळे? तुमचं बी जोड लावायचे, कोणाचं झालं नाही त्याची. चांगला चोंगडला जोड लावत, टेन्शन घेऊ नका. तर जोड लावलं, सोयरीक झाली. सोयरीक झाल्यानंतर तिकडी गेले की तिकडी मजा, 5-50 रुपये तिकडी मिळते. इकडी आले की इकडी 5-50 रुपये मिळते. कोणाला? जोड लावणारा माणसाला. कसं कसं म्हणत होते, काय काय म्हणत होते, किती बोलत होते, कसं करत होते, मग कसं कसे आहेत, बरं आहेत का, काय व्यसन नाही का, असं तसं. यांना काही असलं तरी सुद्धा काहीच नाही हो, नाही, नो टेन्शन, नो प्रॉब्लेम, चिंता करू नका. हा, त्याला बी खुश करते, ह्याला बी खुश करते, तिकडी पैसे घेते, इकडे बी पैसे घेते. कुठपर्यंत? जोपर्यंत लग्न लागणार नाही तोपर्यंत मजात राहते. आता सावध सावध झालं. सावधान झाल्याबरोबर महाराज कुठं की काय पत्ताच नाही. जोड लावली की नाही? एकदा जोड लावल्यानंतर संपला. महाराजांना हे बी विचारत नाही, ते बी विचारत नाही. तसं आमच्या जोड लावलेले एक माणूस, त्याला बी आम्ही विसरलं तर देव म्हणतील काय बेमान निघाले म्हणून. आलं का लक्षात? म्हणून आमच्या आणि तुमचा आणि मल्लायप्पांचा सगळ्यांचा जोड लावून फार लांब गेले त्याने. कोण आहे? हसनाळे गुरुजी, कावडे गुरुजी. त्याचं नाव हसनाळे. हसनाळे म्हणजे कळालं का? काय? नाही हो, हसनाळे कन्नड शब्द आहे. हसनाळे कन्नड शब्द आहे. कन्नड किती लोकांना कळते? कन्नड चल ना, नाही मग हसनाळे म्हणजे तुम्हाला सांगतो. हसनाळे म्हणजे स्वच्छ. हसन 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 म्हणजे क्लिअर, त्याला हसन म्हणतात. किती क्लिअर ठेव, किती स्वच्छ ठेवले हो. तसं हसनाळे गुरुजी हे नावाचा अर्थ आहे स्वच्छ करणारा गुरुजी. आणि तुमच्या जीवनामध्ये स्वच्छता यावे. कचरा भयानक पडलेले आहे आणि हे मोठा महाराज आल्याशिवाय हे कचरा जाईना म्हणून त्याला माहिती आहे. म्हणून मोठा झाडू घेऊन आम्ही आलो इथं झाडू मारायला. लक्षात आलं का? हे बाहेरचं झाडू तुम्ही मारतील, आत कचरा पडलेले आहे ना डोक्यामध्ये, ते डोक्यातला कचरा काढण्यासाठी महाराजांचं आगमन होते. स्वच्छ करण्यासाठी सद्गुरुनाथ संत येत राहतात, क्लिअर करतात. लक्षात आलं का? तन का शुद्धि स्नान से, धन का शुद्धि दान से, मन का शुद्धि ज्ञान से. या ज्ञानानं मनाचा शुद्धी होते, शरीराचा शुद्धी स्नानानं होते, धनाचा शुद्धी दानानं होते. म्हणून शुद्धी करण्याकरता या ठिकाणी गुरुमाऊलीचा आगमन होत असते. ज्यांनी मन क्लिअर ठेवून या ठिकाणी श्रवण केलं, या खोपडीमध्ये छान रीतीने ऐकून घेतलं, त्यांच्या क्लिअर होते, त्यांना कळते. राजापूर सारखा एक राजा, राजापूरमध्ये एक राजा राहत होते. माय ऐका थोडे, कुठं राहत होते राजा? राजापूरमध्ये. नावाचं राजापूर आहे. राजापूरमध्ये कोणीही दुखी राहू नये, सर्वे श्रीमंत राहावं, सगळ्यांना पक्का घर असावं, कच्चा घर कोणाचं बी नसावं, झोपडीपट्टी अजिबात राहू नये. राजाला वाटलं, सगळ्याला सुविधा देत गेलं. रोड
थोडं नळ घर सर्व व्यवस्थित. एक दिवस, राजापूर लहान आहे ते गोष्ट वेगळी, ते गाव मोठं होतं. त्याने शोधत शोधत गेला, कोणतं तरी झोपडी राहिले नाही का बघूत, आणि कुठं काय गडबड गोंधळ नाही, कोणी उपास्तर नाही तपास्तर नाही, बघावा म्हणून ते हिंडत हिंडत गेला. गावात कोणी तसं काही दिसला नाही. थोडं गावचं बाहेर जाऊन बघूत म्हणून थोडं जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर एक झोपडी दिसली त्याला. झोपडी पाहिला, अरे मी एवढा सुविधा केलं तरी सुद्धा या झोपडपट्टी घालून या ठिकाणी बसलेले हे माणूस, हे कोण आहे बघूत म्हणून झोपडी जवळ गेला. हाक मारला, कोण आहे रे? आत. बाहेर आहे म्हणले. तो अंगाला पुरा काळा भोर झालेले कपडं होतं. बाहेर आला, राजाला नमस्कार केला. राजा साहेब तुम्ही कुठं निघालात? दर्शन घेतो म्हटलं. काय एवढा अवस्था का गंभीर आहे तुझं? मला का भेटला नाही? काय काय गोष्टी विचारले. माझ्या कामामध्ये मी मस्त आहे, तुमच्यापर्यंत कशाला यावं म्हणून मी आला नाही. ठीक आहे, काय काम करतोस? मी कोळसाचा उद्योग करतो. म्हणला कोळसा म्हणजे लाकडं वेचून आणायचं, त्याला जाळायचं, त्याला कोळसा करायचं, विकून टाकायचं, आलेले पैशानं मजात राहायचं. ते कळकळ वाटलं. प्रधानीला सांगितले, प्रधानी या माणसाचा दारिद्र्य दूर करायचं आहे, आपल्याला दूर करायचं असलं तर काय करावं? त्याने म्हटलं, भारीचं लाकूड कोणती आहे आपल्या जंगलामध्ये? त्याने म्हटलं, एक 100 एकर चंदनाचा लाकडाचा बाग आहे. किती? 100 एकर. 100 एकर बाग यांना देऊन टाकूत. आता येता येता मी बघितलं, शेवगाच्या बाग आहे. शेवगा, फुल्ल शेवगाचे झाड दिसले. हिरवा गार, मध्ये जाऊन बसावं वाटत होतं मला. तर ते 100 एकर, त्याने म्हटलं या माणसाच्या नावानं ते 100 एकर चंदनाचा झाडाचा, चंदन म्हणजे कळालं का? सुगंधित राहते चंदनाचं झाड. एक एक झाड 10-10 लाख 20-20 लाखाला जाते, कमी जाई ना ते. हे बघ, भारीचा झाड तुला देतो, तुझा सगळं इंतजाम करून घे, सांगून राजा निघून गेला. तदनंतर एक 3-4 महिन्याच्या नंतर किती श्रीमंत झाला असेल ते कोळसा विकणारा माणूस, म्हणून बघितलं झोपडी तसंच होतं, अंग बी काळाभोर तसंच होतं. मग म्हटलं, तुला आम्ही चंदनाचा लाकडाचा शेत दिले होत्या, तू काय केलास? अरे माझा उद्योगच ते आहे. काय केलंस काय? चंदनाचं लाकूड काढलो, कोळसं केलो, विकून टाकलो. चंदनाचं लाकूड तोडलो, कोळसं केलो, विकून टाकलो. मग कधी श्रीमंत होईल ते? होईल का? काय मूर्ख आहे म्हणलं, सगळं संपलं का? नाही हो, अजून थोडं एक 5-50 झाड शिल्लक राहिलं असेल. बेवकूफ, तसं करू नको. ते उरलेले जे झाड आहे एक एक तोडून टाकून तू बाजारमध्ये जाऊन विकून घे, तुला भरपूर पैसा येईल. अरे असं झालं का म्हणलं, व्यर्थ जन्म गेले वाया. माझा जन्म वाया गेला. 100 एकर म्हणलं तर काय म्हणता तुम्ही, किती श्रीमंत होतो तो, पश्चाताप झाला. उरलेले जे लाकूड होतं ते लाकूड विकून टाकला. भरपूर लाखो 2-3 करोड रुपये भेटले त्याला तेवढ्यालाच. तर किती करोड पैसे होतो ती विचार करा. तस हे त्याला झालं दृष्टांत. आत्ता माय बघा इकडं, चंदनाचा लाकडासारखं हे शरीर आम्हाला भेटले. आम्ही काय करू लागलो?
त्या कोळसा विकणाऱ्या माणसासारखा ह्याला आम्ही सत्यानाश करून घेऊ लागलो. काय बघावा काय बघत नाही, काय ऐकावा ऐकू शकत नाही, काय करावा ते करू शकत नाही. हा, जे फायदा पाहिजे लौकिक नाही. जन्म आलिया तू करीबा स्वहित, स्वतःच हित करून घ्यायचंय, स्वतःच कल्याण करून घ्यायचंय. झालं. आहार निद्र भयमयितूनंच, शिस्त खाऊ लागलो, मस्त झोपू लागलो. 50 वर्ष झोपेमध्ये गेले. लक्षात आलं का? 25 वर्ष खेळण्यामध्ये गेले. बचपन खेल में खोया, जवानी नींद वर सोया, बुढ़ापा देख कर रोया, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. पहिले एक गाणं होतं बघा. बचपन खेल में खोया. मस्त खेळ, उडी मारायचं माराय. काय नाव तुझं? उडी मारायचं मारायचं. किती शिस्त बसले पोरं बघा, किती आवड आहे. महाराजाचं प्रवचन मला तर किती मस्त बसले, शांत. हे खेळायच्या वेळामध्ये ऐकत बसले. हे बडी बात आहे. लक्षात आलं का? हे सगळे छोटे 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 जे लेकरं आहेत ना, हे खेळणारे लेकरं, उडी मारणारे लेकरं, यांना सवय लागलं. गुरुमावले आलेले आहेत. 2 गोष्टी ऐकायला पाहिजे असा विचार ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये हे जागृत आहे, विचार करायचा गोष्ट. बचपन खेल में खोया, काही कळाला नाही खेळता खेळता. नंतर जवानी नींदवर सोया. जवानी दीवानी, जवानी करके सोचता है, बुढ़ापा सोच के करता है, जवानी करके सोचता है. पहिला करते, नंतर विचार करते. बुड्ढा तसा नाही, पहिले विचार करतात, नंतर ते करत राहतात. बुड्ढाचं कोण ऐकत गेले? कोणी ऐकत नाही. उगा बस, तुम्हाला काय कळतं? शिवे देते, उगा बस, तुला काय कळतं? आत्ता आत्ता बघा, मी नाव घेत नाही, परंतु युट्यूब चॅनल चालू आहे. नाव घेतलं तर त्याचा बदला मी होते. बरीचशी लेकरला भेटलो. तुमच्या गावात आहे की नाही ते मला माहिती नाही. ते आई वडील म्हणायचं, अप्पा दोस्त लय आहे तो, पोराला दोस्त लय आहे तो. मला दोस्त लय आहे, दोस्त लय आहे म्हणलं तर मी विचार केला, गावात दोस्त असला. आम्ही विचार केला. नंतर आम्हाला कळालं यांच्या दोस्त मध्य प्रदेशला, बिहारला, उत्तर प्रदेशला, लखनौ, तेवढं लांब लांब दोस्त आहे म्हणले. मला जाते कवा येते कवा नाही हो. इंस्टाग्राम मध्ये त्याला दोस्त बनवून घेतले म्हणे त्याने. बघा काही दोस्त म्हणाव, कुठं कुठं दोस्त म्हणाव. त्या दोस्ताने तिथून बोलविले, कुछ तो करना है, फिर आपको हमारा पास आना है. हे पोरग गेलं, पत्ताच नाही. 7-8 दिवस कुठं गेले, कुठं गेले, कुठं गेले. इंस्टाग्रामचे दोस्ताजवळ ते पळून गेला. तिथं मजा करत राहिले 4-5 दिवस. इथं रडत बसले आई वडील. बघा, अशा प्रकारच्या फालतू गोष्टी करत बसल्यानंतर कल्याण कसं होईल? नींदभर सोया म्हणजे हेच आहे. वाठोळा होऊन जाते, बर्बाद होऊन जाईल, काही शिल्लक राहणार नाही. जागा जागा आपले स्वधर्माने वागा, निजू नका जागा जागा आपले स्वधर्माने वागा. हे आता जे तुम्ही बसलात ना ह्या ठिकाणी, हे तुमचं स्वधर्म आहे. पलीकडे बसलं तर काय आहे ते परधर्म आहे.
पलीकडे बसणं ही परधर्म आहे, इथं बसणं ही स्वधर्म आहे. स्वधर्मे निधनम श्रेयम. त्याकरता कशा करता आम्ही आलो? बुडापा देख कर रोया. काय केलो, कसं झालं, कसं होऊन गेले, हा रडत बसते. बुढापामध्ये रडत बसू नये, तसं काहीतरी व्यवस्था करून घ्यावं लागेल. भारी भारीचं घर राहते, भारी भारीचं घर, त्याच्यामध्ये एक मास्टर बेडरूम राहते. मास्टर बेडरूम माहिती आहे ना? मास्टर बेडरूम म्हणजे मूल मालकाचा मेन रूम. नैऋत्य दिशाला या वास्तू प्रकार भोगलेले आहेत आजकाल. त्याला एसी लावलेले, पंखा लावलेले, सगळं व्यवस्थित, एवढं उंच गादी, ते हे सगळं. आणि मुलाचं लग्न होते. मुलाचं लग्न झाल्यानंतर ते म्हणते, ए मास्टर बाहेर निकलो, हमारा शादी हो गई, तुम्हारा काम खत्म, बाजू हटो. हाकलून टाकते. झालं. नंतर थोडा बाहेर पडते. मी एक ठिकाणी गेलो, घडलेला घटना बोलतो तुम्हाला. 5 मजली बिल्डिंग आहे हैदराबाद मध्ये. समोर पत्राच्या घर आहे. मला घेऊन गेले, आप्पा थोडा आमच्या वडिलाला दर्शन द्या. बिमार पडले, थोडा वडिलाला दर्शन द्या. मी म्हणलं ठीक आहे, चलो, बडा व्यक्ती है, चलो. मी तड मध्ये चलो. ते उधर किधर जा रहे, फिर किधर है घर? वो उधर घर नहीं है, वो हमारा है. वो उनका कहाँ है? तुम्हारा पिताजी का घर कहाँ है? इधर आओ. ते पत्राच्या घरामध्ये घेऊन गेले खाली. 7-8 पत्र घालून त्यात ते ठेव. मी म्हणलं यहाँ पे क्यों रखा है इसको? इथं कशाला ठेवलास? गलीज करले, घाण करले. तेवढं मोठं भारीचं बिल्डिंग, तिथं घाण करावं का? त्यासाठी पत्र मारलो, इथं ठेवलो. आता कोणासाठी बांधून ठेवले त्यांनी? स्वतःला राहावं, एसी मध्ये थंड झोपावं म्हणून त्यांनी घर बांधून ठेवलं. हकलपट्टी करून जिवंत असताना त्या पत्रामध्ये ढकलून टाकतात, बुढापा देख कर रोया. लक्षात आलं का? हे म्हातारपण आहे. म्हणून कसं करावं? कसं? जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत काहीतरी साधून घ्यावे, सेवा करावं. दान, पूजा, जपा, ध्यान इति धर्मस्य संग्रह. त्या प्रकारचे आपण संग्रह केलं, रडायचं प्रश्न नाही. पुण्यवान व्यक्तीला रडायचं कामच नाही. जो पापी आहे तो रडत राहतो. भक्कम पुण्य असेल, पूजा पाठ केला असेल, जप तप केला असेल, मंदिराला देणगी दिला असेल, त्या व्यक्तीला भियायचं गरज नाही. कारण धर्माचा जोड त्यांनी लावल्यामुळं किती संकट आलं तरी सुद्धा तो व्यक्ती ढगमळ होत नाही. मरायला सुद्धा त्याला भीती वाटत नाही. पापी माणसाला भीती वाटते मरायला. म्हणून अखंड शिवनाम सप्ताह आपल्या जीवनामध्ये स्वच्छ करणारा काम सप्ताह करत राहतो. 7 दिवसामध्ये सप्ताहामध्ये स्वच्छ होऊन जातो. आला का लक्षात? क्लिअर क्लिअर क्लिअर. स्वच्छतासाठी सप्ताह आहे. काय काय स्वच्छ होते? दान केल्यामुळं धन स्वच्छ होते. क्लिअर क्लिअर. आणि या सप्ताहामध्ये गावामध्ये सप्ताह लावलेले आहे म्हणून 8 दिवसाला आंघोळ करणारा माणूस सप्ताहामध्ये 7 दिवस का होईना दररोज आंघोळ करावं म्हणून आंघोळ करते. लक्षात आलं का? 7 दिवस खाणारा माणूस सुद्धा गलीज खात नाही, पिणारा माणूस सुद्धा पित नाही, आणि 7 दिवसाच्या नंतर पिऊ नये असा संकल्प करा. लक्षात आलं का? ते काळा कपडा आणि लाल कपडा आणि देवीचा कपडा किंवा हनुमान दीक्षा वगैरे घेतात बघा अय्यप्पा स्वामीचे. 40 दिवस एवढं भारी राहतात, एवढा भारी राहतात.
न खातात न पितात, म्हणजे शुद्ध सात्विक राहतात. अय्यप्प स्वामीला गेले, एकदा डोका आपटलं, कपडा काढलं, लपडा सुरू. तसा 7 दिवस सप्ताह संपला, आमचा बी लपडा सुरू होऊ नाही. स्वच्छ राहायचं. तुमच्या गावामध्ये पाऊल ठेवायचं असेल तर गुरुमाऊली सारखा लोकांना समाधान वाटायला पाहिजे. कसं वाटायला पाहिजे? कधी जाऊ राजापूरला, कधी जाऊ राजापूरला म्हणून धावून धावून यायला पाहिजे. मग या ठिकाणी इकडी झुलणारा माणूस एखादी आढळलं, तिकडं वापिसच जावं लागते. लक्षात आलं का? म्हणून गावात यायचं असलं तर हालत येऊ नका. लक्षात आलं का? हालत येऊ नका. फार डेंजर राहते ते. जे वाईट काम करतो, जो माल घेतो, माल घेणारा माणूस ते पाठीहून येत असताना, इकडचा माणूस तिकडं जात असताना दोघाच्या भेंट होते. कोणाचं? एक पिलेले माणसाचं, एक न पिलेले माणसाचं. दारू एक व्यक्ती पिले, समोरचा माणूस पिले का? नाही पिले. परंतु तो पिलेले व्यक्ती इकडी ढुलत असं कसं आम्हाला लक्षात येते. फुल मध्ये आम्हाला मजबूर शरणार्थी बापू सर, आम्ही बी शरणार. तो गेला, पिणारा माणूस तो गेला, न पिणारा माणूस तिकडी गेला. त्यानं विचार केला, न पिणारा माणूस कसं करत होतं, त्यानं कसं करत होतं, असं ढोलत होत. पिले नाही, परंतु त्याच्या नाटक केला. नाटक का केला म्हटलं तर तेवढं क्षण त्याचा संगतीत गेल्यामुळं तेवढा प्रभाव त्याला पडला. लक्षात आलं? थोडासा संगतीमुळं न पिलं तरी सुद्धा निसाद चढलं त्याला. बघा, तसं पिऊन येऊन घरामध्ये धिंगाणा करणारा माणसाचा काय हाल बेहाल होईल, मातांचा काय होईल, विचार करायचा गोष्ट आहे. म्हणून या आपल्या राजापूर राजासारखा राहण्यासाठी, राजापूर राजा नाही महाराजासारखा राहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. आता आदर्श म्हणायला पाहिजे, लोक नाव घ्यायला पाहिजे. आम्ही लहान असताना सुद्धा आम्हाला म्हणायचं, आमची आई, त्या पोराचं बघून शिक रे म्हणायचं, त्या पोराचं बघून शिक म्हणायचं. लक्षात आलं का? म्हणजे ह्याचा अर्थ त्याच्या आदर्श घेऊन जीवन जग म्हणायचं. तसं आपल्या अवतीभोवती बाबुळगाव आहे, इथं एक जुन्नी आहे, जुन्नी इथं वाटत. त्या जुन्नीला बी गेलतो आम्ही. जुन्नीला सप्तासाठी गेला नाही, एक पोराला भानामती झाला होता. ते सगळं देवाचा फोटो, माडीवर तर जायचं, महाडीवरचं सामान इथं आणायचं, शेण तर त्या देवाऱ्यावर पडायचे, फोटो तर तिकडं जायचं. फार मोठा धिंगाणा होतं ते इथं जुन्नी. हा, ते परेशान होऊन गेला. काय तर गंगाधर का? बघा, हे महाराजाला नाव सहित माहिती आहे. गंगाधर महिना नाही आंघोळ, आंघोळ नाही महिनाभर. कशा करता? त्या लेकरासाठी परेशान होऊन गेला. तिकडी हुडकला, तिकडी हुडकला. 5-50 हजार के लाखो रुपये गेले त्याचे. कोणी म्हणायचं ते बंधन करतो, हे करतो, ते करतो, तसं करतो, असं करतो म्हणून एवढं पैसे काढून घेतल्या त्या बेचाऱ्याजवळ. परेशान होऊन गेला आणि लांब पडला. माऊली, तुमच्याशिवाय गत्यंतर नाही, तुम्ही कसंही करा, आमच्या घरापर्यंत तुम्ही या. तर एक दिवस आलो त्यात जुन्नीला, पाहिलं. योगायोग शंभू महादेवांच्या कृपा एकदम छान झाले म्हणून परवा येऊन सप्तामध्ये 1-2 दिवस राहून गेले. आता हे
4-5 वर्षाच्या गोष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी ते नाव घेण्याचं एकमेव कारण आहे, एक जुन्नी आहे, बाबळगाव आहे. इकडे कोणतं गाव आहे? अवतीभोवती असलेले जे गाव, अनेक गाव आहेत, त्या गावचे लोकांनी म्हणायला पाहिजे, असलं तर गाव असा राहावा, राजापूर सारखा गाव आम्हाला नाव घ्यायला पाहिजे. त्या गावाला मुलगी द्यायचं मी देतो तू देतो म्हणून पुढे व्हावं. काय काय गाव असं आहे, त्या गावाला मुलगीच देऊन म्हणतात, नाव घेत नाही त्या गावचे, बदनामी होऊन जाते. नाही तर माझ्याकडे आले, आप्पा आमचा बदनामी दूर व्हायचं असलं तर काय करावं. ते माझ्याकडे आले 7-8 माणसं तुमच्यासारखे कार्यकर्ता, महाराज आमच्या गावचं बदनामी होऊन गेलो, पिदाडू गाव म्हणतात, पिदाडू गाव म्हणतात. कसं करावं, हे नाव बदनामी झाले, कसं करावं. मी म्हणलं परमरस्य पारायण करायला लावा, अखंड शिवनाम सप्ताह लावा आणि अनेक महाराजांना बोलवा आणि प्रवचन ठेवा आणि योग्य मार्गी लागा आणि तुमचा गावच्या नाव एकदम व्यवस्थित होते आणि नंतर मुलगी द्यायला सुरुवात करतात म्हणून सांगितलं. 8 वर्ष कंटिन्यू त्या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताह त्या ठिकाणी केलं. बरेचसे त्या ठिकाणी प्रभाव पडला. नंतर लोक मुलीला द्यायला सुरुवात केली. त्या प्रकारे आपला राजापूर बघा, लक्ष्मी बसले, कुठेतरी लक्ष्मी होती, तिकडे लक्ष्मी बसविले, इकडे महादेव बसविले, हला का. नंतर आम्हाला इथं बसविले, कुठं पलंगावर बसविले, महाराजाला खुर्चीवर बसविले. तुम्ही खाली बसलात, आम्ही चौकीदार आहो, तुम्ही जमीनदार आहो. जमीन पे बैठने वाले जमीनदार, खुर्ची पे बैठने वाले चौकीदार. ये चौकी आहे ना, चौकीदार. चौकीदार कशासाठी? तुम्हाला सांभाळण्यासाठी चौकीदार असते. लक्षात आलं का? म्हणून जमीनदार लोक, तुम्ही महान लोक आहे, शक्तिशाली, प्रभावशाली. अनेक माता या ठिकाणी आलेल्या आहेत. तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आयुष्य आरोग्य लाभण्यासाठी तुमचा आचार विचार चांगलं राहणं फार गरजेचे आहे. परमरस्य ग्रंथामध्ये अनेक विचार आपल्याप्रती निरूपण केलेले आहे. स्वच्छताबद्दल फक्त माता मंडळींना स्वच्छ राहण्यासाठी सांगितलेले, कारण प्रत्येक व्यवहार माता, घरातील व्यवहार संपूर्ण टोटल माता मंडळीच ते काम करत राहतात. म्हणून त्यांना स्वच्छता राहण्यासाठी त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे अनेक गोष्टी सांगायचं असून सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकत नाही. तर एक भाव, एक भक्ती, एक श्रद्धा बाळगून तुम्ही अखंड शिवनाम सप्ताह करण्याचा जो संकल्प तुम्ही या ठिकाणी केलात, अशा प्रकारे प्रतिवर्ष अखंड शिवनाम सप्ताह गुरुमाऊलीच्या मार्गदर्शनाखाली व तसेच बघा तोंडाराला गेले ते हसनाळे गुरुजी. तोंडारा किती लांब 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 जाऊन गुरुजी सेवा करू लागलेले. त्यांच्या फार मोठा सेवा आहे. तर मी म्हटलं कधी यायला पाहिजे, राजापूरला कधी येऊ? त्याने म्हटले आप्पा तुम्ही कधी बी या. काय काही ठिकाणी असं नाही, दुपारीच या, सकाळीच या, संध्याकाळीच या असं म्हणून कंडिशन करतात. कंडिशन. परंतु राजापूरचे भक्त कंडिशन मला घातलेले नाही. बघा आमच्या मनावर, बघा वारा सुटते तुमच्या मनावर राहते की त्याच्या मनावर राहते? वारा. पाऊस पडते त्याच्या मनावर राहते की तुमच्या मनावर राहते? ऊन पडते त्यांच्या मनावर राहते की तुमच्या मनावर राहते? त्याचा प्रकारे महाराज बी तुमच्या मनावर नाही, आमच्या मनावर राहते महाराज. लक्षात आलं का? मग कंडिशन घातलं तर सहज मिला तो दूध समान, मांग लिया तो पाणी समान, खींच लिया तो रक्त समान.
म्हणून वडायचं नसते, आपल्या मनावर सोडायचे असते. म्हणून बघा, नाहीतर पाऊस पडायचं ते बी रुकले, सावली एकदम थंड वातावरण केले, तर हे कशा करता? महाराजाच्या मनावर. लक्षात आलं का? महाराजाच्या मनावर. कोणीतरी म्हटले, महाराज मी असं बोललो म्हणून तर नाराज तर झाला नाही का? मला म्हणतात कोणी, तुम्हाला असं बोलल्यामुळे तुम्ही नाराज तर झाले. मी म्हणलं, नाराज होत असेल तर ते महाराजच नाही म्हणतो मी. आला का लक्षात? नाराज कशासाठी आहे? आपल्या मनावर. बघा, ते महादेवाचा कार्यक्रम असला तर आमच्या मनावरच ठेवले. आता सुद्धा यायचं सुद्धा आमच्या मनावर ठेवले. म्हणून आज हे वैभव तुम्हाला पाहू लागलो. तर अशा प्रकारच्या सेवेची संधी वेळोवेळ राजापूर नगरी तुम्हा भेटत असावं. कल्पना रेखा. आता मी पहिलेच बोललो, महादेवाला नावच नाही. आम्ही आपल्या आवडीप्रमाणे आम्ही देवाला नाव ठेवतो. तर या महादेवाचा नाव आज पाळण्यात टाकतो. महादेवाला टाकू का? पाठीवर मारू नका. नाव ठेवणाऱ्याला पाठीवर मारतात, खन्न खन्न वाजवीत येत. पाठीमध्ये कोणी नाही ना? हा, तेच मला ते पाळण्यामध्ये ज्या वेळेला टाकतात ना, ते बायला मारतात. का मारतात माहितीये का? मार खायचं माहितीये, कशासाठी मारतात माहित नाही. कशासाठी मारतात म्हटलं तर, या शरीराला नाव नाही, आत्मा आणि परमात्मा. म्हणून ज्यावेळे नाव ठेवतो त्यावेळे नाव नसलेले व्यक्तीला कशाला नाव ठेवलेलेस म्हणून खन्न 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 वाजवितात, दुसरं काही. तसं त्या देवाला सुद्धा आपण आज नाव ठेवणार आहे. श्री शिवलिंगेश्वर भगवान की, शिवलिंगेश्वर महाराज की जय, शिवलिंगेश्वर महाराज की जय. शिवलिंगेश्वर भगवान, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि शिवलिंग देव या ठिकाणी बसल्यामुळं गुरुमाऊलीचा आठवण बी होते आणि त्या महादेवाचा बी आठवण या ठिकाणी. बघा आत्ता टाळी वाजवा. भूमिपूजन सुद्धा डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या हाते भूमिपूजन झाले. बघा योगायोग कसं असते. आमच्या मुखाना सुद्धा शिवलिंगेश्वर भगवान की शांती. कारण म्हणजे महिला मंडळीमध्ये मोबाईल नाही, आनंदाची गोष्ट. कोणाकोणाजवळ मोबाईल आहे चेकअप केलो, हे पांढऱ्या लोकांजवळ सगळीकडे मोबाईल होते, परंतु इथं मोबाईल नाही. तुमच्या राजापूर गावामध्ये ज्यावेळी हे घडलं त्याचप्रमाणे मी चाकूरला गेलो. चाकूर अत्यंत प्रिय असलेले एक भक्त, एक फुलारी माता आहे त्या ठिकाणी, गणेश फुलारी. त्यांच्या घरी आम्ही गेलो. ते माहेर घरचं गुरु मी आहे आणि नवऱ्याचं घरचं गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य होते. तर ते गुरुमाऊली शिवाधीन झाल्यानंतर मला त्या ठिकाणी बोलावून घेतलं. कुठं? त्यांच्या घरी. आप्पा आम्हाला सुंदर सुन्न वाटायले. आप्पा गेल्यापासून आम्ही विचलित आहोत. थोडा आशीर्वाद देण्यासाठी तुम्हीच आता आधार आहे आम्हाला, या म्हणून बोलविले. तर आंघोळ वगैरे झाले. आंघोळ झाल्यानंतर ते माय म्हणाले, आप्पा पूजा कुठं करून घेता?
देवारा मोठं होतं, परंतु मी देवाऱ्यावर पूजा केला नाही. आप्पा पूजा कुठं करता? पूजा इथं करतो म्हणलो. इथंच करता? मग इथंच करतो पूजा. म्हणजे दुसरं एक जागा होतं त्या ठिकाणी. इथंच करता? हो इथंच करू. इथंच कर. 3 वेळ विचारले. कस काय माय असं विचारलेल्या. मोठे आप्पा बी तिथं करा मला तर केला नाही, इथंच त्यांनी पूजा केले. त्या ठिकाणी तिकडच तुमचं पूजा. तसं आता योगायोग यांनी सांगितले. गुरुमाऊलीच्या अमृत हस्ते भूमिपूजन या ठिकाणी झाले आणि भूमिपूजनाच्या नंतर हे वैभव निर्माण झाली आणि 1 वर्ष इंतजार करावं लागलं. काय नाव ठेवावं, काय नाव ठेवावं. परंतु आज गुरुमाऊली आमच्या मुखातून शंभो महादेव दोघंही मिळून कोणाचं नाव घेतलं? डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचं नाव या ठिकाणी घेतलेले. म्हणून आज गुरु बी आहे आणि लिंग बी आहे. लक्षात आलं? शिव आणि लिंग दोनों या ठिकाणी आम्हाला सापडलं. म्हणून नाव घेण्यामध्ये गुरुचं बी आठवण आहे आणि शंभो महादेवाचं बी आठवण. म्हणून काय म्हणायचं? शिवलिंगेश्वर भगवान की. 2 हात वर करून यायचा. शिवलिंगेश्वर भगवान की. व तसेच आता या कार्यक्रमासाठी एक मोठा योगदान आपल्या गावी आम्हाला लाभलेले आहे. म्हणून कार्यकर्ते या ठिकाणी सांगितले. त्यांचं नाव काय आहे त्यांच्या मुखानं तुम्ही ऐकून घ्या. मारुती पाटील हातनोरी, भारतबाई मारुती पाटील हातनोरी यांनी यावं. मारुती पाटील